यात्रा लास्ट अर्जुन तुमच्या आमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अर्थात MPSC परीक्षा उत्तीर्ण झाली आणि पहिल्यांदा भोसलेमध्ये महिला प्रथम क्रमांक अर्थात पुरुषांमध्ये देखील PSI झालेल्या आणि अत्यंत अवघड अशा परीक्षेमध्ये नेत्रदीपक यश मिळवलेल्या पूजाताईंचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। देवस्थानच्या वतीनं संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं मनापूर्वक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे। मेहनत काठी माणसाजवळ असेल तर कोणतंही यश आपण खेचून आणू शकतो। त्याचं मोठ्यावंत उदाहरण म्हणजे आरतीबाई आणि म्हणूनच ते गौरवशाली परंपरा हे आपल्या सर्व मुलांना आपल्या सर्व नवतरुण पिढीला उत्साह देण्यासाठी आदर्श व्यक्तिमत्व म्हणून परीक्षेमध्ये आपल्याला शुभेच्छा मिळाल्या यासाठी आरतीबाई यांचं भव्य दिव्य स्वरूपात त्या देवस्थानच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं याच्या नागरिकांनी आपण कृपया करून तिथून टूव्हीलर बाजूला निवडून लावायचे। कृपया व्यवस्थापकांना विनंती आहे, कृपया व्यवस्थापकांना विनंती आहे की ज्या काही टूव्हीलर या आईस्क्रीम पार्लरच्या ठिकाणी झालेल्या आहेत त्यांना आतमध्ये लावण्यासाठी आपण प्रेरित करायचं आहे। आणि माझे टूव्हीलरवाल्यांना देखील विनंती आहे की देवस्थानाला सहकार्य करून आपल्या गाड्या कृपया आतमध्ये घ्या, किंबहुना येणाऱ्या भाविकांना येणाऱ्या पालखीला अजिबात अडचण होणार नाही अशा पद्धतीचं सहकार्य आपल्याकडून अपेक्षित आहे। ही यात्रा फक्त नुसती पोहोचले ग्रामस्थांची नसून आलेल्या सर्व भाविकांची आहे। त्यामुळे आपण सर्व आलेले सगळे पदाधिकारी, सगळे नागरिक, सर्व भाविक, सर्व ग्रामस्थ हे या यात्रेचे यजमान आहात आणि म्हणून तुमचं याच्यावरती स्वागत करणं हे आमचं कर्तव्य ठरतं। आणि म्हणून आपल्याकडून एक अर्धावाची विनंती आहे, अपेक्षा आहे की कृपया आपण अत्यंत मोलाचं सहकार्य करून देवस्थान कमिटीला सहकार्य करा अशी आपल्याला विनंती करण्यात येत आहे। रोषणाईच्या फटाक्यात रोषणाईने सजलेल्या अशा भव्य दिव्य प्रांगणामध्ये ज्याने आपली इजराचा दैत्यपूर्ण दिवस अनुभवत असेल असे कैलासवासी शांताराम जानू आदवडे यांच्या वतीनं ह्या देवस्थानासाठी भव्य दिव्य अशी जागा उपलब्ध झालेली आहे। मी निश्चितच त्यांच्या वतीनं जे सहकारी जे ग्रामस्थ मग त्यामध्ये आमचे महादेवजी कदम असतील, रामचंद्र आदवडे असतील, किंबहुना बबनजी भडवळकर असतील किंवा अन्य आमचे ग्रामस्थ या मंदिर कमिटीला ज्याने सहकार्य केलेले आहे त्या सर्व असणाऱ्या आत्म्यांना तव स्मरण सदा स्फूर्तिदायी घडवू अशा पद्धतीची अर्ज विनंती करून विनम्र अभिवादन करतो। आणि अत्यंत आनंदाच्या उत्साहाच्या आणि हर्षाच्या लहरीमध्ये देवस्थानचं आगमन आज मंदिरातून सानेवरती होत आहे आणि याची देही याची डोळा हा अनुभव आपण घेत आहे। अत्यंत भाविकपणे आपण हा नेत्रदीपक सोहळा आपल्या अंतःकरणात साठवून देत आहे आणि आई श्री नवलाई देवी वाघ जाई निश्चितच आपल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करणार आहे याची खात्री आपली उपस्थिती दाखवून देते। या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी होतीये, ढोल ताशांचा गजर होतोय आणि लेझिमच्या स्वरूपात आई नवलाई वाघजाई खेम लोकोबा ग्रामदेवता या सानेवरती विराजमान होते। आपण सर्व भाविकांनी या सोहळ्याचा आनंद घ्यायचा आहे। या ठिकाणी पंचक्रोशीतून आलेले सर्व भाविक यांचं देखील पुनश्च एकदा आई नवलाई वाघजाई खेम लोकोबा देवस्थानच्या वतीने हार्दिक स्वागत व हार्दिक अभिनंदन केलं जात आहे। ही यात्रा आमची नसून आपण सर्वजण या यात्रेचे यजमान आहात। ही यात्रा व्हावी असे तमाम भोसलेवासियांची अपेक्षा होती।
सुंदरतेचे देणे गेले. आनंदाचा प्रत्येक क्षण मनात साठवून घेत आहोत साहेब. आपल्या उपस्थितीने आनंदाचा प्रत्येक क्षण मनात साठवून घेत आहोत. मनातला स्नेह आमच्या सत्कारातून देत आहोत. मी पहिला सत्कार आदरणीय गोंडस सालस संयमी व्यक्तिमत्व गोवाघर विधानसभेचे माजी आमदार आदरणीय विनंती नातू साहेब. मी देवस्थानचे अध्यक्ष श्री गोविंद तांदळे यांना विनंती करतो की या ठिकाणी साहेब आदरणीय विनंती नातू साहेब यांच्या शाळेचे आणि पुष्प देऊन येतो सत्कार. देवस्थान कमिटीचे उपाध्यक्ष सन्माननीय सोमाजी आरोडे साहेब आपण व्यासपीठावरती यायचं आहे. या ठिकाणी मुंबई मंडळाचे अध्यक्ष यांच्या वतीने त्यांचा सत्कार होतोय. दरम्यान देवस्थानचे अध्यक्ष देवस्थानचे उपाध्यक्ष प्रथम मानकरी कृपया आपण सगळ्यांनी व्यासपीठाकडे यायचंय. आदरणीय सोमाभाई आदवळे यांच्या हस्ते पहिला सन्मान सन्माननीय विनयजी नातू साहेब यांचा होत आहे. या ठिकाणी लाईव्ह शूटिंग मी आपल्याला विनंती करतो की या येतोचे नेत्रदीपक सोहळा सन्मान या आदरणीय विनयजी नातू साहेब यांचा देवस्थानचे उपाध्यक्ष टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सगळ्यांनी साहेबांचं या ठिकाणी मनापूर्वक हार्दिक सर्व भाविकांना विनंती की आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचंय. या ठिकाणी गोवाघर मतदारसंघाचे माजी आमदार विनयजी नातू साहेब यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचंय. दुसरं पुष्प सन्मानाचा दुसरं पुष्प जसे फुलाचे सुगंध देणे ठरलेले जसे फुलाचे सुगंध देणे ठरलेले तसे तुमचे जीवन परोपकाराने भरलेले. जसे सूर्याचे प्रकाश देणे ठरलेले तसे तुमचे जीवन सत्कार्याने भरलेले. जसे नदीचे वाहत राहणे ठरलेले तसे तुमचे जीवन त्यागाने भरलेले. दिल दोस्ती दुनियातील श्रीमंत मनाचा राजा आपल्या पंचकोशीतील लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय माजी आमदार सन्माननीय सदानंद तांदळे साहेब यांचा सन्मान सदानंद चव्हाण साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. मी आमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सूर्यकांतजी तांदळे साहेबांना विनंती करतो की आदरणीय सन्मान साहेबांचा विनंती आपण या ठिकाणी चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे माजी आमदार साहेब सन्माननीयासाठी रावसाहेब आहेत. साहेबांच्या पार्श्वभूमी इथले असणाऱ्या तमाम अशा नागरिकांना माहिती आहे आणि एक अत्यंत माणसाळलेलं व्यक्तिमत्व खडकातून प्रयत्नांतून प्रेमाचा झरा निर्माण करणारा आदरणीय व्यक्तिमत्व सदानंद चव्हाण साहेब. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. आदरणीय सदानंद चव्हाण साहेब यांचं पुढचा नागरी सत्कार पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची सुखाची आनंदाची वाट सापडते. कैलासवासी भागवती निकू तांदळे यांची नात श्री सूर्यकांत भागवती तांदळे यांची पुतणी आणि कैलासवासी सदानंद भागवती तांदळे यांची सुकन्या अथक परिश्रमाने ध्येयपूर्ती करून गरिबांची देखील कन्या MPSC होऊ शकते अशा पद्धतीचा ते आपल्या गावचे भाग्य आहे. अशी पहिला महिला अधिकारी PSI म्हणून कोसळगावची शान अभिमानाने उंचावली तांदळे घराण्याची मान आणि म्हणून गावातर्फे होत आहे आज नागरिक सन्मान अशा सौ आरती अर्जुन महाराजकर तथा आरती सदानंद तांदळे मी दोन्ही आमदार महोदयांना या ठिकाणी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आमच्या लाडक्या कन्येचा आमच्या लाडक्या सुकन्येचा आपल्या हस्ते यथोचित सन्मान व्हावा असे मी आपल्याला विनंती करतो. आदरणीय माझे आमदार विनयजी नातू साहेब आदरणीय माझे आमदार सदानंद चव्हाण साहेब ताई आपल्यासाठी परिश्रमाने कार्य ज्यांचे बहरून आले फळा परिश्रमाने कार्य ज्यांचे बहरून आले फळा त्यांच्या आरती सदानंद तांदळे यांचा नागरिक सत्कार आपल्या देवस्थानच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं तुमच्या आमच्या सगळ्यांच्या साक्षीनं हा नेत्रदीपक सोहळा खरं तर ही महिलांसाठी पर्वणी आहे युवा पिढीसाठी पर्वणी आहे कारण
आपल्या गावची पहिली महिला अधिकारी बनण्याचा ज्यांना मान मिळाला त्या आरती ताईंचा या ठिकाणी सत्कार तुमच्या आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. पुढील सत्कार होते प्रत्येक यशाचे पाऊल ज्यांच्याकडे वळते जीवन कसे जगावे ज्यांना पाहून कळते प्रत्येक सत्कार्याला ज्यांचे पाठबळ मिळते कर्तव्य म्हणजे काय हे ज्यांना पाहून कळते अशा कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्वाचा सन्मान प्रसिद्ध उद्योजक तुमच्या आमच्या गळ्यातील तरुणाचं दायित्व तुमच्या आमच्या गळ्यातील तरुणाचं प्रोत्साहन आपल्या गावातील एक पैंगबरवासी रहमान खोत यांचे चिरंजीव सन्मान्य नाशिरबाई खोत यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी या ठिकाणी जमलेल्या आमदार महोदयांना विनंती करतोय की आमच्या तरुण अशा नाशिरबाईचा सत्कार देखील आपल्या हस्ते व्हावा अशी दोघांना विनंती आहे. मी आमदार साहेबांना विनंती करतोय की सन्मान्य नाशिरबाई खोत यांचा या ठिकाणी सन्मान करावा. ना उंची मोठी ना श्रीमंत मोठी नाशिरबाई आपल्यासाठी ना उंची मोठी ना श्रीमंत मोठी ना खुर्ची मोठी ना राजकांत मोठी माणसाच्या सुखदुःखात पाठीशी उभी राहते जगात तीच व्यक्ती मोठी असं आपल्यासाठी एक प्रेम गोंडस व्यक्तिमत्व आदरणीय नाशिरबाई खोत यांचा या ठिकाणी सन्मान होता. या ठिकाणी आपल्या पोसरी गावची शान आणि पोसरी गावचे सुपुत्र सुप्रसिद्ध बांधकाम उद्योजक सन्माननीय नाशिरबाई खोत यांचे या ठिकाणी यथोचित सन्मान होतो. त्यांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये पुढचा सन्मान सत्कार होतोय. या ठिकाणी व्यक्तिमत्वाला सात्विकतेची धार आहे व्यासंगाला तात्विकतेचे किनार आहे आणि म्हणून आपला सन्मान करणं हा आमचा बहुमान आहे. गेली 50 वर्ष निर्विघ्नपणे या देवस्थानाचे धोरण सांभाळणारे एक मापी सामर्थ्यानं या देवस्थानची अखंडित सेवा समर्पित करणारे आदरणीय व्यक्तिमत्व सन्मान्य गोविंद लक्ष्मी तांदळे यांचा उत्साह तरुणांना लाजवण्यासारखा आहे आणि म्हणून देवस्थानच्या वतीनं त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी होत आहे. या आदरणीय चव्हाण साहेबांना विनंती करेन की आमच्या सन्मान्य गोविंद तांदळे साहेबांचा यथोचित सन्मान आपल्या शुभ हस्ते व्हावा. सन्माननीय तांदळे साहेबांचा सत्कार आदरणीय चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते होते. पुढील सत्कार आहे तुमच्यामुळे सामान्याच्या डोळ्यात स्वप्न आकारले तुमच्यामुळे दीनदुबळ्यांच्या भव्य मंदिराचे चित्र समोर साकारले ज्याने आपल्या तब्येतीची पर्वा न करता घरातील अनंत तळची तमाना बाळगता संयमी नेतृत्वानं अध्यक्षांना सहकार्य केले ते आमचे उपाध्यक्ष सन्माननीय सोमा भागवजी आदवडे यांचा सन्मान आदरणीय विनयजी नातू साहेबांनी आपल्या शुभ हस्ते करावा असं मी आपल्याला विनंती करतो. आदरणीय सोमाभाई आदवडे टाळ्यांच्या गजरात आज जी इमारत ही जी वास्तू निर्माण झालेली आहे त्याचे खरे यशाचे शिल्पकार ही सगळी कमिटी आहे. त्यामुळे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि मानकरी यांचा यशोचित सन्मान होता. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं प्रोत्साहन करायचंय. त्यांनी दिलेल्या या अथक परिश्रमाला आपण वंदना द्यायची. पुढचा सन्मान होत आहे कर्तबगाडीच्या कळसावर तुमच्या खेळून राहतील सर्वांच्या नजरा अलौकिक धैर्य तुमच्या आमचा मानाचा मुद्रा गेली 50 वर्षाहून अधिक वडिलोपार्जित देवाचे पेटी जीवापाड सांभाळणारे प्रथम मानकरी तथा खजिनदार श्री शांताराम बाळगोजी खाडे यांचा सत्कार गावाच्या वतीनं मी मुंबई मंडळाचे एकता प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय गोविंदजी तांदळे आणि सुभाषजी आदवडे यांच्या शुभ हस्ते व्हावा असे मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी आपल्या देवस्थानचे मानकरी सन्माननीय शांतारामजी खाडे यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. त्यांचं आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. पुढील सन्मान
सन्मान होतोय गावचे प्रथम नागरिक तथा एक सोजवळ असं व्यक्तिमत्व श्री महेश राजाराम आदवडे यांचा सत्कार देवस्थान कमिटीचे सदस्य श्री दशरथप्पा करतील. मी आपण विनंती करतो की आपण आपले प्रथम नागरिक सरपंच महोदय श्री महेश आदवडे यांचा शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करायचा. पुढील सत्कार सौ प्रणाली भरत तामुडकर उपसरपंच मॅडम जर आपण या ठिकाणी व्यासपीठावरती या. पुढचा सत्कार उपसरपंच मॅडम आपण येईपर्यंत आपला पुढचा सत्कार होतोय मुंबई मंडळाचे अध्यक्ष की ज्यांनी सर्व तरुणांना एकत्र करून या मंदिरासाठी तन मन धनाने या देवस्थानासाठी ज्याने प्रयत्न करून तरुणांना संघटित केलं ते मुंबई मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भागोजी तांदळे यांचा सन्मान होत आहे. मी सुनील भुमरेजी यांना विनंती करतो की आपण देवस्थानचे अध्यक्ष सन्माननीय सूर्यकांत तांदळे साहेब यांचा सन्मान ठेव. या ठिकाणी दरम्यान वाघजाई ग्रामदेवता भूम व श्रीदेव नागार्जुन ग्रामदेवता कापरे या देवांचं या पालखी या ग्रामदेवतांचं या ठिकाणी आगमन आहे. मी ढोल पथकाला विनंती करतो की आपण मोठे समोर जायचंय. गावचे पोलीस पाटील प्रथमेश विकास पवार यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी या ठिकाणी आई वाघजाई ग्रामदेवता सुभाष जाधव विनंती करतो की प्रथमेश पवार यांचा या ठिकाणी सन्मान करावा व श्रीदेव नागार्जुन कापरे या दोन्ही ग्रामदेवतांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सभागृहात प्रणाली भरत तामुडकर मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. मी PSI आरतीताईने विनंती करतो की आपल्या या उपसरपंच महोदयाचा आपल्या हस्ते सन्मान व्हावा. आरतीताई तांदळे अर्थात आरती माळसकर. ढोल पथकाला विनंती की आपण दोन्ही ग्रामदेवतांच्या स्वागतासाठी सज्ज व्हायचंय. त्याच पद्धतीनं माजी नगरसेवक कदमात्मा ठाकरे साहेब चिपळूण अंकुश आवले चिपळूण असरत शेख अलवरे आणि ओंकार चव्हाण रामपूर यांचं देवस्थानच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ढोल पथक कमिटी व्यवस्थापक आपण सहकार्य कराल. या तिन्ही व्यक्तींचा सन्मान देवस्थानच्या वतीनं होत आहे. मी या ठिकाणी सुरेश जाधव यांना विनंती करतो की सन्माननीय ठाकरे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान व्हावा. त्याच पद्धतीनं अंकुश आवले साहेब यांचा सन्मान विजयजी उमरे करतील. त्याच पद्धतीनं पुढील सत्कार अर्षद शेख अलवरे यांचा उपाध्यक्ष सोमाभाई आदवडे यांच्या हस्ते सन्मान होईल. त्यापुढील सत्कार ओंकार चव्हाण यांचे एकता प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय सुभाष जाधव यांच्या हस्ते सन्मान होईल. कृपया पालख्यांचं आगमन होत आहे त्याच्यामुळे आपण थोडासा जलद हा कार्यक्रम घेणार आहोत कारण बरेचसे आपले सत्कार अजून बाकी आहेत. यामध्ये ग्रामपंचायत सदस्य समीक्षा तांदळे असतील तर त्यांनी सुद्धा व्यासपीठावरती यायचंय. देवस्थानच्या या देवस्थानच्या आपण ज्या भागाने फोर व्हीलरची पार्किंग करून घ्यायचे या देवस्थानच्या वतीनं या देवस्थानला ज्याने आपली भव्य जागा देऊन येणारा जाणारा सर्व भाविकांना तमाम अशी जागा उपलब्ध करून दिली ते कैलासवासी शांताराम जानव आदवडे यांचे चिरंजीव शैलेश शांताराम आदवडे बबन भागोजी कदम आणि आदवडे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी मधलेवाडीचे गावकर श्री तुकाराम सखाराम पाडेकर यांचा या ठिकाणी सन्मान होईल. त्यानंतर गुरटेवाडीचे गावकर चंद्रकांत सोमा आदवडे यांचा सन्मान होईल. या सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावरती यायचे. दरम्यान समीक्षाताई तांदळे यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे.
मी उपसरपंच महोदया प्रणाली तांबोळकर यांना विनंती करतो की आपण समीक्षाताईचे या ठिकाणी यशस्वी सन्मान करायचा. पुढचा आहे आदाडेवाडी गावकर श्री चंद्रकांत सोमा आदावडे. हॅलो, या ठिकाणी या देवस्थानासाठी अहोरात्र मेहनत घेणारे आपल्या देवस्थानचे माजी सेक्रेटरी आणि मनमिळावू व्यक्तिमत्व सन्माननीय विनोदजी हुमरे साहेब यांचं या ठिकाणी संपूर्ण गावाच्या वतीनं गेले 13 वर्ष कार्यरत राहून या देवस्थानाची साहेब ही मूर्ती साकारली. अनेक अडथळ्यांना सामोरं जात जाऊन अजूनही अनेक अडथळे पार करून ज्या व्यक्तीने ही मूर्ती लोकांची स्वप्न पूर्ण केली अशी व्यक्ती म्हणजे गावाचे आदर्श शिक्षक सन्माननीय माजी सचिव श्री विनोद हुमरे यांचा सत्कार इथे उपस्थित सन्माननीय आमदार माजी आमदार सन्माननीय नातूसाहेब चव्हाण साहेब तसेच आमच्या तांदळताई सर्व मान्यवरांनी त्यांचा यथोचित सत्कार करतात. दोन सांगत झालं पाहिजे. त्याच्यामुळे ही मूर्ती साकार झाली आणि याच्यामुळे ही मूर्ती उभी राहिली आणि आज आपण हा सोहळा इथं एवढ्या मोठ्या आनंदाने बोलतोय. ना भूतो ना भविष्यती असा सोहळा आपल्या अथक परिश्रमातून ज्यांनी साध्य केलं असे आपले गावचे सुपुत्र सन्मान्य विनोद हुमरे यांचा सत्कार मी सन्मान्य सर्व उपस्थित सन्मान्यांना मी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. दोन घाटाने स्वागत झाले पाहिजे. धन्यवाद. या ठिकाणी पुढील सन्मान होत आहे आदवडेवाडीचे गावकर चंद्रकांत सोमा आदवडे, हुमरेवाडीचे प्रमुख अशोक जाणव हुमरे, सुंदरवाडी प्रमुख कैलास सकाराम बेटे, देवस्थान कमिटी सदस्य दशरथ गोविंद सुतार. या दरम्यान या कार्यक्रमाच्या आणि तुमच्या आमच्यावरती शाबासकीची थाप देण्यासाठी सन्माननीय आमदार विनयजी नातू साहेब आणि सन्माननीय माजी आमदार सदानंद चव्हाण साहेब यांनी वेळात वेळ काढून आपल्या देवस्थानच्या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली आहे. अन्य ठिकाणी हनुमान जयंतीचा कार्यक्रम असल्यामुळे साहेबांना पुढे मार्गस्थ व्हायचं आहे. त्यामुळे साहेबांनी आपल्याकडे विनंतीवरती अर्ज केलेले की या सत्काराचा या ठिकाणी पुढील असा कार्यक्रम चालूच राहणार आहे, परंतु आम्हाला जाण्याची अनुमती द्यावी. मी पूर्ण देवस्थानच्या वतीनं या ठिकाणी आपण या ठिकाणी दुर्गणित केला त्याबद्दल दोन्ही आमदारांचा मनपूर्वक आभार मानून त्यांना जाण्याची मुभा देतो आणि असंच कृपेचं मायाचित्र आमच्या पाठीवरती राहावं अशी साहेबांना विनंती करतो. या ठिकाणी आपल्याला अखंड महाराष्ट्राला खळखळून हसवणारं महाराष्ट्राचे हास्यजत्रा यातील एक व्यक्तिमत्व आपल्या कापरेगावचे सुपुत्र नखिल बळे यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. यांचा बसले नवलाई वागजाई खेळ जामदेवता पडीगणे आगमन झाले. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. महाराष्ट्रातील हास्यजत्रा युवकांचं स्फूर्तिदान आणि एक टीव्हीवरती गाजलेला कलाकार निखिल बणे याचं आगमन झालेलं मी देवस्थानच्या वतीनं अरविंदजी तांदळे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांच्या हितोची सन्मान करावा. दरम्यान पत्रकार भाई कोरे यांचं या ठिकाणी स्वागत आहे. मी भाईंना विनंती करतो की कृपया त्यांनी व्यासपीठावरती यावं. पुढील सत्कार आहे गावचे नागरिक आदरणीय असे दत्तराम विठोबा साळुंखे ज्येष्ठ नागरिक आहेत. मी या ठिकाणी आमचे खाडे गावकरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी दत्तरामजी साळुंखे यांचा सन्मान करावा. पुढील सत्कार आहे मधलेवाडीचे ज्येष्ठ ग्रामस्थ श्री महादेव बाळू पोषणाक यांनी सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. मी दशरथजी गजमेल यांना विनंती करतो की महादेव पोषणाकांचा आपल्या हस्ते सन्मान व्हावा. पुढील सत्कार आहे श्री दशरथ गोविंद सुतार माजी तंटामुक्त अध्यक्ष यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. मी तामोणकर यांना विनंती करतो पांडुरंग तामोणकर यांना विनंती करतो की दशरथबाईंचा सत्कार आपण करावायचा आहे. दरम्यान रुपेशजी मोहिते व्यासपीठावरती आलेले आहेत. मी सुधाकर मोहिते आलेले आहेत. मी
तांदळे की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. युवा नेतृत्व प्रमोद मोहिते आलेले आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. मी सुरेश आठवड्याने विनंती करतो की त्याने प्रमोद मोहिते यांचा या ठिकाणी येतोची सन्मान करायचा आहे. लवकर लवकर दरम्यान या ठिकाणी वाघजाई ग्रामदेवता भोंग व श्रीदेव नागार्जुन कापरे या दोन्ही दरम्यान ग्रामदेवतांचं या ठिकाणी आगमन होत आहे. या ठिकाणी करायचं आहे. प्रमोद आजवडे यांचा सन्मान राहिलेला आहे. मी विनंती करतो स्वामी प्रमोद मोहिते या प्रमोद मोहित्यांसाठी आपण त्यांचा व्यासपीठावरती सन्मान करायचंय. दरम्यान श्री वाघजाई नमनाट्य मंडळ पाळी देनवाडी यांचे देखील या ठिकाणी आगमन झाले. या मंडळाचे अध्यक्ष असतील नमन मंडळवाले, त्यांचा देखील देवस्थानच्या वतीने सन्मान होत आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी ज्यांनी जागा दिलेली आहे ते जागेचे मालक शैलेश जानू शांतारामजी आदवडे, त्याच पद्धतीनं बबन भागोजी कदम, राजेंद्र गोविंद कदम आणि सीताराम सखाराम आदवडे यांनी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. आपला यशोदी सन्मान, कारण तुमच्यामुळे ही अशी दिमागदार वास्तू या ठिकाणी निर्माण झालेली आहे. या ठिकाणी पुढील सत्कार होतोय. या ठिकाणी गावदेवी चरणी ज्यांनी सुरेख असं गाणं आपल्या सुरेख अशा आवाजामध्ये गायलेलं आहे, तो आपला युवा शाहीर दीपकजी भुवड यांचा आपण सन्मान करा. दरम्यान या ठिकाणी पत्रकार बंधू त्याला चालना देणारा आमचा असं दिलदोस्ती मैत्रीतील एक माणसाळलेला रसाळ व्यक्तिमत्व सुभाषजी आदवडे यांचा सन्मान आपल्या हस्ते व्हावा. टाळ्याच्या गजरामध्ये आपण सुभाषजी आदवडे यांना प्रोत्साहन द्यायचं. त्याच पद्धतीनं आमचे मित्र तथा प्रहारचे एक सामाजिक व्यक्तिमत्व भाई फुले यांचे आगमन झालेले आहे. मी सूर्यकांत तांदळे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा. या देवस्थानसाठी ज्यांनी जागा दिली, सीतारामजी आदवडे यांचं आगमन झालेलं आहे. मी अध्यक्ष आहेत का, अध्यक्षाने विनंती करतो सीताराम आदवडे यांचा सन्मान अध्यक्ष श्री गोविंदजी तांदळे करतात. सिद्धार्थजी पवार यांचा अध्यक्ष यांचा सन्मान श्री पंढरीनाथ तामुळकर आपण ताबडतोब स्टेजच्या युवा नेतृत्व स्टेज समोर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. मी वैभवला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि वैभवचा सन्मान या ठिकाणी सुभाषजी आदवडे यांच्या हस्ते होईल. या ठिकाणी आमचे भाचे तथा पोलीस पदावरती कार्यरत असणारे श्री गणेश दौलत कादवडकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. मी या ठिकाणी सुभाषजी आदवडे यांना विनंती करतो की आपण श्री गणेशजी कादवडकर यांचा सन्मान करायचा आहे. त्यांनी या ठिकाणी आपल्या श्री काळेश्री कालकाई ग्रामदेवता कात्रोळी देवळवाडी व श्रीदेवी काळेश्री कालकाई ग्रामदेवता कात्रोळी लायकवाडी या दोन्ही ग्रामदेवतांचं या ठिकाणी आगमन होत आहे. बहुपत्रकाला विनंती आहे की आपण त्यांच्या स्वागतासाठी सज्ज व्हायचंय. या ठिकाणी ज्यांचा नागरी सत्कार झालेला आहे, आपल्या सगळ्यांना 1-2 मिनिटाचं प्रोत्साहनपर वक्तव्य या ठिकाणी आरतीताई करणार आहेत. नमस्कार. सर्वप्रथम ग्रामदेवतेच्या चरणी माझं नमन. त्यानंतर आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, इथे जमलेले सर्व ग्रामस्थ, पै परिपाहुणे आणि ज्यांनी मला आदराने इथं बोलवलं, त्यांचं आग्रहाचं निमंत्रण आलं ते तांदळे कुटुंबीय, अशा सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते.
खरं तर मला एक्सपेक्ट नव्हतं की इतका चांगला आणि अशा प्रकारे सत्कार इथं केला जाईल, पण हा जो सत्कार झाला तो खरंच मला तरी खूप आवडला आणि माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना ज्यांना पुढे काहीतरी आयुष्यात करायचं आहे त्यांच्यासाठी हा खूप प्रेरणादायी आहे. ॲक्च्युली MPSC आणि UPSC या स्पर्धा परीक्षांमधून जेव्हा अधिकारी घडतात तेव्हा त्या अधिकाऱ्यांमधून एक आपलं नागरिक म्हणून जे कर्तव्य असतं ते आपण व्यवस्थितरित्या बजावलं पाहिजे आणि याकरता नागरिकांमध्ये या स्पर्धा परीक्षांविषयी आणि सगळ्याविषयी जागरूकता असली पाहिजे, हे खूप गरजेचं आहे. MPSCचा प्रवास तसा माझा लग्नानंतर सुरू झाला, पण याचा पाया माझ्या लग्नाच्या आधीच रचला गेलेला. अभ्यासाची ओढ तशी माझी लहानपणापासूनच होती. एकदा दिलेला गृहपाठ दोनदा करायचा अशी सवय माझ्यामध्ये होतीच. याला माझ्या आईने खूप जास्त प्रोत्साहन दिलं. तिने माझ्या 12वीची फी भरण्यासाठी स्वतःचं मंगळसूत्रसुद्धा मोडलं आणि आमची जेव्हा कंडिशन नव्हती, आमची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल होती, तेव्हा देखील माझी आई माझ्या पाठीशी सदैव उभी राहिली. खरं तर त्या माऊलीमुळे आज मी हा सन्मान घेण्याच्या लायक ठरले आहे. यानंतर माझ्या लग्नानंतर माझे पती आणि माझ्या सासूबाई या दोघांचाही खूप महत्त्वाचं रोल या सगळ्या यशामध्ये आहे. हे यश माझ्या एकटीचं नसून खरं तर या संपूर्ण कुटुंबाचं आहे. ते माहेरचं सुद्धा आणि सासरचं सुद्धा आहे. या सगळ्यांनी माझ्यासाठी खूप जास्त कष्ट घेतलेत, मला खूप प्रोत्साहन दिले आणि मला आज इथपर्यंत हे घेऊन आले. या सगळ्यामध्ये माझे पती यांनी मला MPSCमध्ये बोट पकडून आणलं, मला मार्गदर्शन दिलं, माझ्यासाठी सगळ्या खस्ता घालल्या आणि आज मला इथपर्यंत घेऊन आले. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय MPSC हे खरं तर खूप अशक्य होतं आणि त्यांच्यामुळे जे सुखकर झालं, त्यांनी माझ्यासोबत अभ्यास केला, मला शिकवलं, मला प्रत्येक वेळी प्रोत्साहन दिलं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये माझ्या पाठीशी नेहमी उभे राहिले आणि आज इथपर्यंत घेऊन आले. या सगळ्यामध्ये मी एकच सांगेन आजच्या तरुणाईला की आपली जी पण परिस्थिती असेल त्याचं काही भांडवल करत बसू नका. परिस्थिती कशी असली तरी तुम्हाला पुढे काहीतरी करायचं आहे ही ओढ तुमच्यामध्ये असलीच पाहिजे. ते म्हणतात ना की आभाळाची ओढ रक्तात असावी लागते, दत्तक घेता येत नसते. तसंच आपल्याला काहीतरी बनायचं आहे हे आपल्या रक्तातच असावं लागतं. त्यासाठी तुम्हाला कुठलं विकतचं मार्गदर्शन कामी येत नाही. जर तुम्ही ठरवले की तुम्हाला काहीतरी बनायचं आहे तर तुम्हाला ते करण्यापासून कोणीच रोखू नाही शकत. त्यामुळे पहिले हे ठरवा की तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे. आणि तारुण्याच्या काळात तुमच्याजवळ खूप सारे डिस्ट्रॅक्शन्स असतील ज्यामुळे तुम्ही स्वतःला नंतर हे कारणं द्याल की मी या कारणामुळे नाही करू शकले, मी या कारणामुळे करू नाही शकले. अशी अनेक कारणं असतील, पण एकच कारण शोधा त्याच्यामुळे तुम्ही हे कराल आणि ते कारण तुमचं तुम्ही स्वतः निवडा. कारण का अशा स्पर्धा परीक्षांमध्ये विकतचं मार्गदर्शन हे कधीच उपयोगी नसतं. तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही यशस्वी होणार तर MPSC UPSC हे अशक्य अजिबात नाही. यासाठी मेहनत आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे आणि तुमच्यामध्ये काहीतरी धमक असलीच पाहिजे. पण त्यासाठी तुम्ही जी काही मेहनत लागते, कष्ट लागतात ती देण्याची तयारी देखील असावी लागते आणि याची तयारी अगदी पूर्व प्राथमिक शाळांपासूनच होते. म्हणजे तुम्ही शाळेमध्ये सुद्धा कशा प्रकारे अभ्यास करताय, तुमचा अभ्यासाप्रतीचं डेडिकेशन किती आहे यावरती MPSC आणि UPSC तुम्ही पास होणार की नाही होणार हे निश्चित होतं. यामध्ये कधी कधी काही जण खूप अतिशयोक्ती करतात की बाबा आम्ही इतका वेळ अभ्यास केला, आम्ही तितका वेळ अभ्यास केला, आम्ही अशा प्रकारे यश मिळवलं, आम्ही या परिस्थितीतून आलो. पण असं काही नाही आहे. तुम्ही जितकं अगदी तळागाळातले सुद्धा असाल, अगदी काठावरती सुद्धा पास होत असतात तरी देखील जर तुम्ही ठरवले की तुम्हाला MPSC आणि UPSC करायचं आहे तर तुम्ही ते नक्की करता. याच्यासाठी तुम्हाला जे काही मार्गदर्शन लागेल,
स्टेजवर संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचे मला इथं बोलण्यासाठी संधी दिली, मला इथं बोलवलं, यथोचित सत्कार केला आणि या जत्रोत्सवात या देवतांचं दर्शन घेण्यासाठी मी माझं भाग्य लागलं. त्यामुळे मी सगळ्या ग्रामस्थांचं, तांबे कुटुंबियांचं आणि सर्वांचं मनापासून आभार मानते. मी आपली मुली आहे. मी पुन्हा एकदा धन्यवाद देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अत्यंत साध्या सोप्या आणि आपल्या अनुभवातील गप्पा ताईने आपल्यासाठी उघड केलेले आहे. जिद्द, मेहनत, परिश्रम आणि थोडीशी इच्छाशक्ती असेल तर अशक्य गोष्टी अशा आपण शक्य करू शकतो. हा तरुणांना मौलिक संदेश ताईने दिली. रस्त्यामध्ये 2094 मारुती यंत्रपणाची अर्चना अशोक खेराडे, गाव कापरे, 201 रुपया. प्रतीक्षा राहुल दरम्यान या उत्सवाची शोभा वाढवण्यासाठी वाघजाई ग्रामदेवता भाऊ याने मिळवलेला आहे. श्रीदेवी वाघजाई, आई वाघजाई देवीचा पोचले प्रांगणामध्ये, पोचले देवस्थानमध्ये सहर्षाने स्वागत. ढोल ताशेऱ्याच्या गजरात आणि मुलींच्या लेझिम पथकाला त्यांचा या ठिकाणी संतोष सन्मान उलटे 500 रुपये. सविता विष्णू उलटे 500. कुणाल प्रदीप पांढरे, गाव कापरे 100 रुपये. सूरज आगरे 100 रुपये. लक्ष्मण बाबा माळी 501 रुपया. सृष्टी संतोष बुलटे 101 रुपया. सोनाक्षी संतोष श्रीदेव वाघजाई, श्रीदेव वाघजाई ग्रामदेवता भाऊ आमच्या निमंत्रणाला मान देऊ. या देवीचं आगमन या यात्रेच्या ठिकाणी झालेलं आहे. मी वाघजाई देवस्थान मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन एक सन्मानाचा मान शान आपला सत्कार या ठिकाणी होत आहे. श्री भाऊ वाघजाई ग्रामदेवताचे अध्यक्ष. आणि नवलाई ग्रामदेवतेच्या प्रवेशद्वारातून तिचं आगमन होत आहे. त्या यात्रे या पालखी समेत आलेले सर्व भाविक सहकारी यांच्याकडून 1000 रुपये. सुरेंद्र राजेंद्र कामोडकर 201 रुपया. सुशीला अशोक
यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. देवस्थानच्या वतीने त्यांचा एक छोटे सन्मान होत आहे. चंद्रकांत नाटुसकर मळण 501 रुपया. महेंद्र बाळूराम अरवाट 501 रुपया. विराज विजय भुवड भोंगळे सतीजीवाडी 501 रुपया. जगन्नाथ भिकू डेरवणकर गाव तुंबाड 501 रुपया. साई सुरेश आंबेडे 500 रुपया. नारायण शिवलिंग जंगम मानकरी रमेशजी चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झालेले आहे. देवस्थानच्या वतीनं सोमाभाई आदवडे या मानकऱ्यांचं या ठिकाणी छोटे सन्मान करतायत. मी देवस्थानचे उपाध्यक्ष सन्मान्य आदवडे यांना विनंती करतो की सन्मान मानचिन्ह आणि श्रीफळ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. फटाक्याच्या आतषबाजी होऊ देत. या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग होत आहे. कर्जाई क्रिएशन लाईव्ह महेंद्र कासेकर चिपळूण यांचं देखील श्री नवलाई वगैरे प्रेम दरम्यान या ठिकाणी देवस्थान पोचलेच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन. संकेतजी गावडे यांचा छोटी सन्मान करायचा आहे. श्रीफळ आणि शाल देऊन त्यांचा या ठिकाणी छोटी सन्मान करा. अत्यंत वेळेच्या आणि अत्यंत तातडीच्या वेळी संकेतने केलेली आपल्यासाठी सेवा अत्यंत महत्वाची आहे. कारण या देवस्थानसाठी जी काही विद्युत व्यवस्था पूर्ण करण्यासाठी संकेतने केलेले योगदान आपण विसरू शकणार नाही. त्यामुळे देवस्थानच्या वतीनं एक चांगली सेवा बजावलेली आहे. म्हणून तुमचं या ठिकाणी येतो जे सन्मान होत आहे येतो ते स्वागत होत आहे. मी दिलीपजी आदवडे यांना विनंती करतो की संकेत गावडे वायरमॅन यांचा या ठिकाणी सन्मान व्हावा. दरम्यान श्रीदेवी काळेश्री काळकाई ग्रामदेवता कातोळे देऊळ श्रीदेवी काळेश्री काळकाई ग्रामदेवता कातोळे देऊळवाडी या ग्रामदेवतेचे सन्माननीय अध्यक्ष यांचा या ठिकाणी देवस्थानच्या वतीने ज्योती सोडून आपला ज्योती सन्मान देवस्थानच्या वतीने स्वीकारायचे. त्याचप्रमाणे सुमित राजाराव चिकणे खेड मोहाणे पोलीस पाटील 500 रुपये. रवींद्र रामदास बनगरे मोहिनी सरपंच खेड 500 रुपये. मनोहर रामचंद्र सुतार वरची सुतारवाडी 500 रुपये. शिवाजी मानुसरी गाव भोंगळे 250 रुपये. विजय राजाराम भैरवकर गाव कापरे 200 रुपये. ड्रीम किचन गॅलरी किशोर निलेश पंढरीनाथ तामुळकर यांच्याकडून 1000 रुपये. प्रिन्स किशोर तामुळकर 100 रुपये. निधी किशोर तामुळकर 100 रुपये. महादेव तांदळे आणि सुमित्रा तांदळे यांच्या स्मरणार्थ ज्योती महादेव तांदळे यांच्याकडून 200 रुपये. गोंडली गावचे सरपंच डॉक्टर मंदार चांदिवडे साहेब यांच्याकडून 1000 रुपये. शुभम जनार्दन भोसनाक पोस्टनाक 200 रुपये. सदू अमोल पोस्टनाक 500 रुपये. रुद्र अमोल पोस्टनाक 500 रुपये. अश्विनी दीपक गोरिवडे बामणोली 501 रुपया. या सर्व देणगीदात्यांचं आई नवलाई वागदे केम लोकोबा देवस्थान पोचलेच्या वतीनं हार्दिक स्वागत व हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे श्रीदेवी केळमाई ग्रामदेवता श्रीदेवी केळमाई ग्रामदेवता नवागाव सुरेवाडी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. देवस्थानच्या वतीनं आलेल्या भाविकांचा आलेल्या नागरिकांचा आलेल्या पालख्यांच्या मानकऱ्यांचा पदाधिकाऱ्यांचा ग्रामस्थांचा मनस्वी हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन. दरम्यान या ग्रामदेवतेचं या ठिकाणी आगमन होत आहे. या ग्रामदेवते समवेत आलेले सर्व भाविक
आपल्या देवस्थानचे अध्यक्ष तथा मानकरी आपण कोणी असाल तर आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. श्रीदेव काळेश्री काळकाई ग्रामदेवता कातोळे देवळवाडीचे सन्माननीय अध्यक्ष यांनी व्यासपीठावरती येऊन आपला यथोचित सन्मान देवस्थानच्या वतीनं होत आहे. कृपया आपण या ठिकाणी येऊन आपला सन्मान घेऊन जायचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी या देवस्थानचे अध्यक्ष तथा मानकरी आपला या व्यासपीठावरती यथोचित सन्मान होत आहे. आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. श्रीदेवी काळेश्री काळकाई ग्रामदेवता कातोळे देवळवाडी श्रीदेवी काळेश्री काळकाई ग्रामदेवता कातोळे देवळवाडी या देवस्थानचे मानकरी तथा पदाधिकारी यांनी या ठिकाणी आपला एक छोटे सन्मान होतोय. तो सन्मान घेऊन द्यायचा आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी देणगीदार लागले दत्ताराम आत्माराम बणी गाव कापरे बाणेवाडी 500 रुपये, विघ्नेश विनोद आंबेळे 101 रुपया, डॉक्टर शहाजी पाटील 500 रुपये, सागर जनार्दन भोड 100 रुपये, चंद्रकांत तुळशीराम जाधव 511 रुपये, सरपंच कापरे 100 रुपये, रवींद्र रामचंद्र भागडे 100 रुपये, विष्णू बारे उन्हातानामध्ये ज्यांनी मेहनत घेतलेली आहे ते या गावचे सुपुत्र तथा इलेक्ट्रिशियन सन्माननीय गुरुनाथ आनंदजी पारेकर यांचा देखील या ठिकाणी गावाच्या वतीने सन्मान होत आहे. या ठिकाणी विनंती करतो की या ठिकाणी सन्मान घेण्यासाठी आपण या रंगामध्ये कळवंड माठ या ठिकाणी श्री सुकाई ग्रामदेवतेचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. श्री सुरेश पवार या पार्टी समवेत आलेले सर्व भाविकांचं या देवस्थानच्या वतीनं हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. श्री सुकाई ग्रामदेवता कळवंडे माळ आणि सुकाई ग्रामदेवता कळवंडे माळवाडे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. देवस्थानच्या वतीनं मनस्वी हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. आपण आपल्या विनंतीला मान देऊन वेळेत उपस्थिती दाखवल्याबद्दल देवस्थानच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत.
रमेश माळी 100 रुपये, मारुती गंगाराम आलोडे 500 रुपये, संजय यशवंत आलोडे 500 रुपये या सर्व देणगीदात्यांचं श्रीदेवी नवरी व्यवसाय खेळ लोकला देवस्थान ट्रस्टच्या वतीनं हार्दिक स्वागत व हार्दिक अभिनंदन. दरम्यान आलेल्या भाविकांचं देवस्थानच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपली उपस्थिती आमचा उत्साह वाढवणारी आहे. आपण दिलेल्या सहकार्याबद्दल योगदानाबद्दल देवस्थानच्या वतीनं
श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान होत आहे. देवस्थानचे उपाध्यक्ष श्री सोमाबाई आदवळे यांच्या वतीनं कापले देवस्थान नागार्जुन यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे. आपण आलात, आमचा उत्साह द्विगुणित केला. आपले शांताराम बाळकोजी खाडे यांचा देखील देवस्थानच्या वतीने सन्मान होत आहे. त्यासमवेत श्री शैलेश शिवाजी खाडे कोथरूड देवस्थानचे मानकरी शांतारामजी खाडे साहेब, आपण कुठे असाल तर आपण व्यासपीठावर येऊन आपला यथोचित सन्मान स्वीकारायचा आहे. या ठिकाणी अशोक गारकू शिकप गाव कापडे 200 रुपये, शालिनी शांताराम भोसले मालदोली 101 रुपया या देणगीदात्यांचा श्रीदेवी नवलाई वागजाई हेम लोकमा देवस्थान कोथरूडच्या वतीनं हार्दिक स्वागत व हार्दिक अभिनंदन. भव्य असा पटांगण भक्तांच्या मान खाडे यांचा या ठिकाणी देवस्थानच्या वतीने छोटे सन्मान होत आहे. मी उपाध्यक्ष सोमाबाई आदवळे यांना विनंती करतो की आदरणीय शांतारामजी खाडे साहेब इथून दशरथ कलंकर 1000 रुपये, रघुनाथ तामुणकर गाव कापडे 200 रुपये, आयुषी निवळकर पलांजे 500 रुपये, दिनेश पांडुरंग इंगवले भोम 502 रुपये, ऋषानी ऋषभ नराळकर भडवळे 502 रुपये, अनिता सुरेश नराळकर भडवळे 200 रुपये, भूमिका विजय भिंडोरे पाली 510 रुपये, वर्षा विलास तन्नाक करमवणे 100 रुपये, सुषमा एकनाथ तन्नाक 100 करमवणे 100 रुपये या सर्व देणगीदात्यांचं श्रीदेवी नवलाई वागजाई हेम लोकवा देवस्थान कोथरूडच्या वतीनं हार्दिक स्वागत व हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी श्रीदेव नागार्जुन कापडे या देवस्थान या ग्रामदेवतेचं वाजत गाजत या ठिकाणी आगमन होत आहे. ढोल ताशांच्या गजरात आलेल्या सर्व भाविकांना एक विनम्र आव्हान आहे. आपल्यासाठी देवस्थानच्या वतीनं चहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी सहाण्याच्या उजव्या बाजूला कोथरूड देवस्थानचे मानकरी चहाच्या किटल्या भरून ठेवलेल्या आहेत. तिथे कप आहेत. आपण स्वहस्ते घेऊन आमचा आवाज जर आपल्यापर्यंत जात असेल, कोथरूड गावचे मानकरी सन्माननीय शांतारामजी खाडे व शैलेशजी खाडे आपण कुठे असाल तर आपण त्वरित व्यासपीठावरती संपर्क साधायचा आहे. आपला या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे. या यात्रोत्सवासाठी ज्या जमलेल्या पालख्या आहेत त्या पालख्यांचा पुन्हा एकदा मी नामोल्लेख करतोय. निमंत्रित ग्रामदेवता त्याच्यामध्ये श्रीदेवी वाघजाई ग्रामदेवता भोम, श्रीदेवी नागार्जुन ग्रामदेवता कापले, श्रीदेवी काळेश्वर काळकाई ग्रामदेवता कातरोळी